वाटणाकरता कोथिंबीर, खोबरं, लसूण, आलं आणि गरम मसाले मी घेतलेले आहेत. त्यासोबतच कांदा आणि हे सगळं आपल्याला भाजून वाटण बनवायचं आहे, त्यामुळे रस्साभाजी झणझणीत होते. इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून वाफवून त्याला शिजवून घ्यायचं आहे. गरम मसाले मी भाजत आहे. तीळ हे नंतर टाकायचे आहेत, कारण कढई तापली की तेल उडतात. आता खोबरं टाकून तेही खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदाही चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मटण धुवून झाले की ते आता वाफवून घ्यायचं आहे. त्याकरता कढईमध्ये तेल टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे, हळद टाकायची, हिंग टाकायचा, स्वच्छ धुतलेले मटण टाकून गरम पाणी घेऊन आपल्याला जेवढं पाणी पाहिजे रस्साभाजी करता तेवढं टाकून चवीनुसार मीठ टाकून वाफवून घ्यायचं आहे. आता भाजी बनवण्याकरता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, थोडासा कांदा टाकलेला आहे. त्यानंतर कांदा परतला की टोमॅटो टाकून तोही चांगला परतून घ्यायचा आहे. हळद टाकलेली आहे. तुम्हाला लागेल तसं चवीनुसार तुम्ही मसाला टाकू शकता. यामध्ये मटण मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जेवढी रस्सा भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वाटण टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येही थोडंसं चवीनुसार मीठ टाकून मटण टाकून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझी मटण रस्सा भाजी तयार आहे. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.